राजा ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक गावागावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिबाच्या मानाच्या सासनकाठा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सकाळपासून हजारोंच्या संख्येच्या गर्दीमध्ये, लाखोंच्या संख्येच्या गर्दीमध्ये भाविक सासनकाठी मोठ्या आनंदाने खेळवताना दिसायचं आपल्याला. काही ठिकाणी महिला सुद्धा ही सासनकाठी खेळवत आहेत, तर काही ठिकाणी पुरुष मंडळी, अगदी ज्येष्ठ मंडळी सुद्धा आभाळाला भिडणाऱ्या सासनकाठा अक्षरशः मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ते खेळवत आहेत. हे दृश्य पाहू शकता, लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी आहे. अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत. भाविकांचा, भक्तांचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, अगदी लहान मुलं सुद्धा या ठिकाणी मोठ्या आनंदाने या दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने, उत्साहाने, अक्षरशः डोक्यावरती सासनकाठी घेऊन सुद्धा लोक सासनकाठी खेळवत आहेत. हा दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्योतिबा डोंगरावरती दख्खनचा राजा केदारलिंग ज्योतिबा यांच्या चरणी हा सोहळा पार पडतोय. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमध्ये आणि सासनकाठ्याच्या आभाळाला भिडणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या आहेत. या सासनकाठ्या खेळवत हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये भाविक पार पडत आहेत. अगदी शांतताप्रिय वातावरणात, जल्लोषामध्ये, ढोल-ताशांच्या गजरामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.